जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घेऊया. आपल्या हातावरती व्हायब्रेशन्स जाणवले पाहिजेत. कवच घेताना पण शिस्तीत घ्यायचं. डोक्यावरून हात आला पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण लक्षात ठेवून बंधन घ्यायचं व्यवस्थित. गडबड घाई काही करायची नाही. बंधन घेताना शिस्तीत घ्यायचं. चैतन्य जाणवलं पाहिजे. कारण त्यातून व्हायब्रेशन्स आले पाहिजेत. त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपले जे दोन्ही हाताचे मनगट आहेत ते बरोबर आपल्या नाभी, म्हणजे आपण जिथे आपला गुडघा आहे, बरोबर त्या ठिकाणी विशुद्धी अशी आली पाहिजे. म्हणजे मनगट आपले आणि हात असा आकाशाच्या दिशेने. शेवटपर्यंत आपली पोझिशन अशीच पाहिजे. कारण हात असा खाली पडता उपयोगाचा नाही ध्यानाच्या वेळेला. कारण त्या हातातून चैतन्य येत असतं. त्यामुळे आपला हात सरळ श्रीमातांच्याकडे, बोट आणि तळवे आकाशाच्या दिशेने असाच असायला पाहिजे. आपण बघतोय श्रीमातांच्याकडे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. आपलं हृदय पूर्णपणे मोकळं करायचं. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. पूर्ण समर्पण करायचं श्रीमातांच्या चरणाशी. जे काय आपल्या डोक्यामध्ये आहे, जे काय हृदयामध्ये आहे, ते संपूर्ण आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचं. विचार करायचा नाही कुठली अटॅचमेंट कुणाबरोबरही ठेवायची नाही. ध्यानाच्या वेळेला सारं विसरून जायचं. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून येणारं चैतन्य आपण शोषून घ्यायचं आहे श्रीमातांच्याकडून. एकसारखं चैतन्य खेचून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या चैतन्याशी आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा. कुठलाही विचार नाही डोक्यामध्ये, कुठली अटॅचमेंट नाही. फक्त आपण श्रीमातांना पाहतोय आणि चैतन्य घेतोय. श्रीमाता जे चैतन्य देत आहेत ते आम्ही शोषून घेतोय.
हे ज्ञान श्रीमाताजी देत आहेत ते आम्ही खेचून घेतोय. या चैतन्यामुळेच आपले आजार विकार दूर होणार आहेत. म्हणून चैतन्य खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण फक्त श्रीमातांच्या फोटो समोर बसतो आणि हा व्हायब्रेशन आल्या बरोबर एवढंच समजतं. ते खेचता आलं पाहिजे. काही सहयोगाचे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत. जसं श्रीमातांच्या फोटो समोर बसल्यानंतर आदबीन बसायचं, प्रसन्न चित्तानं बसायचं, कुठलाही विचार डोक्यामध्ये ठेवायचा नाही, आपली बुद्धी बाजूला ठेवायची थोडा वेळ, म्हणजे विचार येणार नाहीत. परमेश्वराची प्राप्ती करायची म्हटल्यानंतर डोकं चालवून कधीही ध्यान करायचं नाही. निर्विचारिता. परमेश्वराची प्राप्ती, श्रीमातांची प्राप्ती, चैतन्याची प्राप्ती आपल्याला निर्विचारितेतूनच मिळणार आहे. जर आपण निर्विचार नाही झालो तर आपल्याला काहीही मिळणार नाही. विचार करून सहयोग होऊ शकत नाही. निर्विचार समाधी अवस्था, त्यातूनच आपल्याला जे ज्ञान येणार आहे ते आपण प्राप्त करायचं आहे. म्हणून श्रीमातांच्या फोटो समोर आपण बसायचं आहे आणि चैतन्य घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं आपण चैतन्य घेऊ तेवढी चक्र आपली साफ होणार आहेत, स्वच्छ होणार आहेत, आपण निरोगी राहणार आहे. आपला उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे. जिथं पट्टा बांधतो त्या ठिकाणी आपलं डावं स्वादिष्ठान चक्र आहे. शिस्तीत आपले डोळे बंद करायचे. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवतोय त्या ठिकाणी त्या चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणूया, श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, हे म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्यामध्ये कुठलीही अशुद्ध विद्या असता उपयोगाची नाही. ज्याच्यातून चैतन्य येत नाही ती आपल्या सहजयोगाच्या विरोधातली गोष्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आपलं निर्मल विद्येचं चक्र पकडणार, जर आपण त्या पद्धतीने जर करत असू तर हे चक्र पकडणार आपलं. म्हणूनच बाधा राहण्याचं ठिकाण इथं आहे, शुद्ध विद्येच्या ठिकाणी आहे. आणि तिचा तो तंबू आहे म्हणा, घर आहे तिचं ते लेफ्ट स्वादिष्ठान. शुद्ध विद्या म्हणजे गणेश तत्व जर आपल्यातलं झोपलं तर या बाधेला फावतं सगळं आणि ती बाधा येऊन बसते तिथं आणि तिथून ती सर्व चक्रावरती कंट्रोल करते, म्हणजे सर्व चक्रावरती अधिराज्य गाजवते. म्हणून हे चक्र आपण कायम स्वच्छ ठेवायचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे चक्र जर पकडलं तर लगेच आपण कॅन्डल ट्रीटमेंट किंवा हात इथं ठेवून ते चक्र पूर्णपणे स्वच्छ करून टाकायचं, पकडू द्यायचं नाही. म्हणजे गणेशाची शक्ती आपल्यामध्ये सतत जागृत असली पाहिजे. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. आम्हाला निर्मळ करा, स्वच्छ करा, पवित्र करा. जे काय आपल्यामध्ये अशुद्ध आहे ते सगळं काढून टाकायचं. हे फार महत्वाचं आहे. हा सूक्ष्मातला विषय आहे, सूक्ष्म आहे हे फार. पूर्वी जर आपण अगुरूचं काय असेल घरामध्ये, आपल्या लक्षात येत नाही ते काही वेळेला, न कळत कुठेतरी छोटासा फोटो राहिलेला असतो किंवा त्यांनी दिलेलं एखादं काहीतरी वस्तू आपल्याकडे राहिलेली असते. त्यामुळे आपल्याला हे चक्र पकडलं जातं आपलं.
शुद्ध विद्येचं. कारण हे चालत नाही. अतिशुद्ध असं जे काही चैतन्य आहे ते येण्यासाठी आपलं पहिला शुद्धता पाहिजे, पवित्रता पाहिजे आपल्यामध्ये. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची अशुद्ध विद्या कधीही घ्यायची नाही. अशुद्ध विद्येच्या माग लागायचं नाही. त्याच्यामुळे आपलं फार मोठं नुकसान होतं, फार मोठं. परमेश्वराची तर प्राप्ती होणारच नाही. तसंच आपले आरोग्य देखील पूर्णपणे बिघडून जाणार. सर्व चक्र पकडणार आपली आणि आपण रसातळाला जाणार. म्हणून हे चक्र स्वच्छ ठेवायचं. जर काय अशुद्ध असेल तर ते काढून टाकायचं, हात धुवून त्याच्या मागे लागायचं आणि स्वच्छ करून टाकायचं हे चक्र, शुद्ध विद्या. कारण काही आजार असे आहेत की आपल्याला लवकर लक्षात येत नाही. जसं उष्णता आहे, पित्त आहे, तर आपण त्याच्यावरती औषधोपचार करत बसतो आणि किती जरी वर्ष घेतलं तरी आपल्यातलं पित्त कमी होत नाही किंवा उष्णता कमी होत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जो काय त्रास होतोय आपल्याला तो डावीकडून आलेला आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स या ठिकाणी आपल्याला बघता आली पाहिजे. त्याचं मूळ शोधलं पाहिजे ना. जर आपल्याला आजार आहे, एखाद्या व्यक्तीला आजार आहे, तर आपण त्या व्यक्तीचं लक्षण बघतो किंवा नाही, हा राईट साइड किंवा हा त्रास होतोय, पित्ताचा होतोय किंवा उष्णतेचा होतो. आपण तेवढ्यावरतीच औषध देतो. ते साधक सांगतात म्हणून आपण देतो औषध किंवा तेवढीच ट्रीटमेंट आपण सांगतो त्यांना. तसं न करता प्रत्येकाला व्हायब्रेशन्स बघता आल्या पाहिजेत. कळलं पाहिजे व हा त्रास आहे तर सुरुवात कुठून आहे. काही वेळा लेफ्ट कडनं असते त्याची सुरुवात आणि राईटला संपतं ते. पित्त होतं, उष्णता होते, पण आपल्याला वाटतं राईट साईडचा प्रॉब्लेम आहे, परंतु ते सुरुवात त्याची लेफ्ट साईड कडनं आहे. हे व्हायब्रेशन्स बघितल्याशिवाय कसं करणार. म्हणून आपल्याला चैतन्याची भाषा समजली पाहिजे. मुळासकट काढायचं असेल तर आपल्याला ते कळलं पाहिजे आणि त्याच्यावरती मग ट्रीटमेंट घेऊन ती चक्र डाव्या बाजूची साफ केली की उजवीकडचा प्रॉब्लेम आपला सुटून जातो. असं ते गणित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला शुद्ध विद्या ही जी चक्र आहे ती स्वच्छ पाहिजे कायम. म्हणजे ही विद्या प्राप्त होते आपल्याला चैतन्याची. श्री माताजी कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या, आमच्यामध्ये पावित्र्यता द्या. हे चक्र पकडलं तर पोटासंबंधी सर्व विकार आपल्याला होतात. ओटी पोटासंबंधीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्व डाव्या स्वादिष्ठान चक्रावरती अवलंबून असतात. म्हणून हे चक्र सर्वांनीच अगदी शुद्ध ठेवायचं. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा. इथं म्हणूया, श्री माताजी कृपा करून आमच्यातील आत्मतत्व जागृत करा. ज्या ठिकाणी हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं, त्या आत्म्याच्या ठिकाणी. आत्मा जागृत होणं आवश्यक आहे. किंवा असं म्हणायचं, श्री माताजी आपल्या परम कृपेत मीच आत्मा आहे. मी आत्मा आहे. मी हे शरीर नाही आहे, मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, प्रतिअहंकार नाही. शुद्ध आत्मा आहे. आणि आपण आत्मा बनायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आपलं हे शरीर वेगळं, आत्मा वेगळं समजलं पाहिजे आपल्याला. हे कळलंच पाहिजे. आता जर आपण तेवढ्या पद्धतीचं ध्यान करत असू, जे किती वर्ष आपण सजोगामध्ये आलो, तर त्या पट्टीचं पण ध्यान झालं पाहिजे ना आपलं. नाहीतर आणखी किती वर्ष करणार आहे. दिवसागणिक प्रगती झाली पाहिजे आपली ध्यानामध्ये. कळलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी समजल्या पाहिजेत, व्हायब्रेशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या पाहिजेत, ते कळलं पाहिजे. म्हणजे आपण सूक्ष्म व्हायला पाहिजे. आत्मा सूक्ष्म आहे, आपण त्या पद्धतीने सूक्ष्म व्हायला पाहिजे. हळूहळू सूक्ष्मतेत उतरलं पाहिजे. जडातून सूक्ष्मतेमध्ये. जड म्हणजे हा देह झाला आणि सूक्ष्म म्हणजे आत्मा झाला.
जडात आपण राहतो, आपलं लक्ष जडामध्ये असतं फार, कारण जड वस्तू दिसते परंतु आत्मा दिसत नाही, म्हणून लक्ष लवकर जात नाही तिथे. परंतु श्रीमातांच्या कृपेमध्ये कुंडलिनीच्या जागृतीमुळे आपल्याला आत्म्याचं दर्शन होतं आणि जाणवतोच आत्मा. आणि तो एक धागा पकडून आपण आत्मा व्हायचा प्रयत्न केला पाहिजे सतत. मी आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे असं म्हटलं पाहिजे आणि तो झाला पाहिजे. लक्ष आत्म्याकडे केंद्रित करायचं आहे आणि आत्म्याला जाणले की परमात्म्याला जाणणं सोपं जातं, म्हणून आत्म्याला जाणायचं. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते मध्य विशुद्धी चक्रावर ठेवायचं आहे. थोडस दाबायचं. आपलं उजव्या विशुद्धी चक्राचं बोट म्हणजे अंगठ्याजवळचं, आपल्याला आता सहयोगातली माहिती पाहिजे सर्व, कुठल्या बोटावर कुठलं चक्र आहे, आपल्या शरीरामध्ये किती चक्र आहेत आणि ती कुठं आहे त्याचं नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. याचं सूक्ष्म ज्ञान पाहिजे, त्याशिवाय ध्यान करता येणार नाही. आपल्या उजव्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते आपण खोबणीमध्ये ठेवायचं, विशुद्धी चक्राच्या त्या ठिकाणी थोडस लक्ष केंद्रित करायचं. थोडस दीर्घ श्वसन करायचं. हात बोट त्या ठिकाणी थोडस दाबून धरून दीर्घ श्वसन करायचं. फार दाबायचं नाही, थोडस दाबायचं आहे, प्रेस करायचं आहे. दीर्घ श्वसन. शिस्तीत श्वास आत घ्यायचा, शिस्तीत श्वास बाहेर सोडायचा. त्यावेळेला लक्ष विशुद्धी चक्राकडे द्यायचं, ज्या ठिकाणी आपण बोट लावलेलं आहे त्या विशुद्धी चक्राकडे. शुद्ध करतोय आपण ते चक्र, स्वच्छ करतोय. स्वच्छ करायची ही पद्धत आहे, योगातली एक क्रिया आहे. शिस्तीत श्वास घ्यायचा, शिस्तीत बाहेर सोडायचा. आपल्याला या क्रिया करायच्यात आपल्याला. त्यानंतर विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते हंस चक्रावरती दाबून धरायचं आहे. दाबून थोडस फिरवायचं, ते सव्य दिशेनं प्रेस करायचं त्या चक्राला, दाबून फिरवायचं. इथं दाबल्यानंतर दुखतं, तिथं जास्त दाबायचं. दोन्ही हाताने दाबलं तरी पण चालतं, प्रेस होणं महत्वाचं आहे त्या चक्रावर, कारण ते दुखत असतं. हंस चक्र फार महत्वाचं आहे आणि हे सतत आपल्याला प्रेशर येत असतं, कारण ही सूक्ष्म शक्ती केंद्र आहे. हे सुटण्यासाठी आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते. दाबून शिस्तीत फिरवायचं. दोन्ही विशुद्धी चक्राच्या बोटांनी दाबायचं, दोन्ही विशुद्धी चक्राची बोट थोडस दाबायचं. भुवयाच्या भोवतानी दाबायचं. आपली भुवई आहे त्याच्या वरती थोडस दाबत हंस चक्रापर्यंत यायचं, पुन्हा तिकडे जायचं.
म्हणजे डोळ्याच्या वरती भुवई आहे त्याच्यावर दाबायचं, शिस्तीत दाबायचं. या नसा आपल्या मोकळ्या होणं आवश्यक आहे. म्हणजे कुंडलिनी लवकर वर येते आणि चक्र साफ होतात आपली. त्याच्या संबंधी जे काही अवयव आहेत आपले ते ठीक होतात. विशुद्धीची दोन्ही बोटं आपण घेतलेली आहेत, त्याच्याने दाबतोय. आता हंस चक्रावरती दाबत दाबत खाली आपण काय करायचं, खाली जिथं डोळ्याची सुरुवात होते तिथं दाबायचं आहे. डोळ्याची सुरुवात होते म्हणजे नाकाची, नाक जिथं आहे तिथं थोडस दाबायचं आत, आतल्या बाजूला प्रेशर. आता तसंच नाकाला दाबत दाबत नाकातून असं नाकाच्या बाहेरून बाहेर यायचं. आपण जिथं आपल्या वळ्या आहेत नाकाच्या तिथं दाबायचं खालच्या बाजूला. दोन्ही विशुद्धी चक्राच्या बोटांनी ह्या क्रिया करतोय आपण. हे विशुद्धी चक्रच सगळं आपलं बघतं. डोळे, नाक, कान. दोन्ही नाकपुडे आहेत त्याच्यामध्ये दाबायचं. उजव्या विशुद्धी चक्राच्या बोटात थोडस दाबायचं, प्रेस करायचं तिथे. इथं आपण कधी कार्य केलं नाही तर ते करायचं आहे. आता दोन्ही विशुद्धी चक्राची बोटं तिथे लावायची आणि त्याच्या बरोबर भोवतानी जिथं वळ्या आहेत तिथं थोडस दाबायचं आणखी. प्रेशर. आता विशुद्धी चक्रात जे बोट आहे त्या हनुवटीवरती धरायचं, हनुवटी दाबायची, प्रेस करायचं तिथं हनुवटीला. तिथं काही जणांचं दुखेल, थोडस दुखू द्यायचं, काय अडचण नाही, पण दाबायचं, थोडं प्रेस करायचं हनुवटी. बरोबर. परत हंस चक्रावरती यायचं, हंस चक्र दाबायचं, प्रेस. हंस चक्रातून आता आज्ञा चक्राचं बोट जे आहे ते आज्ञा चक्रावरती दाबायचं, सव्य दिशेत फिरवायचं, दाबून शिस्तीत फिरवायचं. आतल्या बाजूला थोडस दाबलं पाहिजे, त्याला दाबून शिस्तीत फिरवायचं. कुंकू लावतो आपण तिथे. काही जणांचं इथं दाबल्यानंतर दुखतं, थोडस दुखलं तरी चालेल परंतु दाबायचं, प्रेस इट. आज्ञा चक्र आहे. जीसस मेरी माता. आपण ज्यावेळी गोल गोल फिरवतो त्यावेळेला आपल्याला क्रॉसची जाणीव पण होते, काही वेळेला आतल्या बाजूला हाडांची. अगदी सूक्ष्मातला विषय आहे तो. म्हणजे आपण ज्या वेळेला आपण हात असं फिरवत असतो आज्ञाचक्र, तसं क्रॉस असल्यासारखं आपल्याला जाणवतं तिथं. होऊ शकतं, कारण ते जीसस मेरी मातांचं स्थान आहे. म्हणजे परफेक्ट चक्र कुठं आहे ते कळतं आपल्याला, ते क्रॉस आहे तिथे. त्यानंतर त्याच्यावरती दाबत दाबत वर जायचं आपल्याला विशुद्धी चक्राच्या बोटानं. थोडस दाबत 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 वरच्या दिशेने, जिथं केसाची सुरुवात होते तिथं आपलं विशुद्धी चक्र आहे विराटातलं, ते दाबायचं आहे. बोट दुखत असेल तर दुसरं बोट घ्यायचं, दाबणं महत्वाचं आहे त्या चक्राला. हे विराटातली चक्र सुरुवात झाली. आता आज्ञा चक्राच्या वर जी चक्र आहेत डोक्यामध्ये ती विराटातली आहेत. आज जो प्रॉब्लेम्स आपल्याला भेडसावतो विशुद्धीचा, समजा तर विशुद्धी सोडवायचं विश्वातली, तर आपलं विश्वातील विराटातील चक्र ही विशुद्धी चक्र, जिथे केसांची सुरुवात होते. उजवा हात दुखत असेल तर डाव्या हाताच्या बोटाने दाबायचं. विराट आणि विराटांगणाचं चक्र आहे.
तसंच थोडस मागे जायचं, जिथं उजवं नाभी चक्र आहे, उजव्या नाभी चक्रावरती कार्य करायचं. दाबायचं. तिथं दुखत असतं ते. काही जणांना ते चक्र बरोबर सापडतं, म्हणून आसपास जरा थोडस आसपास केलं ना तर ते चक्र सापडतं. उजवं अनाहत, उजवी नाभी, विशुद्धीच्या मागे उजवी नाभी आहे, ती दाबतोय आपण. काही जणांना तिथं गरम काहीतरी बाहेर गेल्यासारखं जाणवेल. तसंच माग शस्त्रार, हृदय चक्र, बरोबर शस्त्रारला दाबतोय आपण. जिथं दोन भाग होत आहेत कवटीचे आपल्या, तिथं बरोबर शस्त्रार आहे, दाबायचं ते. शस्त्रारच्या थोडं डावीकडे गेला तर उजवी अनाहत चक्र आहे, ते पण महत्वाचं आहे आता सध्या. तिथं दाबायचं. विराटातलं दाबायचं, म्हणजे सगळे विराटातली क्लिअरिटी होते. विराटात ज्यांना सहयोग्यानं त्रास होतो, तर या चक्रावरती कार्य करून आपण त्यांचा त्रास ठीक करू शकतो. विराटातील प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत म्हणून आपण हे करतोय. आता परत दाबत मध्य हृदय म्हणजे शस्त्रार, आणि आता थोडं उजवीकडे म्हणजे डावं हृदय आलं. उजवीकडे दाबलं की थोडस दुखतं ते, कारण हार्टचा प्रॉब्लेम असेल समजा, हार्ट पकडत असेल तर इथलं चक्र पकडणार. ही विराटातून आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. काही जणांना असं वाटतं की मी एवढं शुद्ध आहे, एवढं व्हायब्रेशन्स येत आहेत मला, तरी पण का हार्ट दुखतं? याचं कारण ते विराटातून आलेलं असतं. म्हणून हे चक्र सोडवलं की विराटातली चक्र ठीक होतात सगळे. दाबायचं. जे हार्ट सुटते विराटातलं. तसंच मध्य हृदय म्हणजे शस्त्रार, दाबायचं. तसंच मागं जायचं, त्याच्या भोवऱ्याच्या अलीकडं डाव नाभी चक्र थोडस दाबायचं. उजवा हात दुखत असेल डाव्या हाताने. डावी नाभी दाबायचं. हलकं होतं सगळं ते, कारण विराटातच सगळं गडबड चालू आहे. हे चक्र सोडवल्याशिवाय थांबणार कसं? विराट आणि विराटांगना, त्याचं कंट्रोल आपल्या इथंच आहे ना, ब्रेन मध्ये. हातावरती समजतात ती आपली चक्र, आणि विराटातली जी चक्र आहेत ती डोक्यामध्ये आहेत. दाबायचं. तसंच मागं जायचं. भोवरा, भवसागर. भोवरा म्हणजे भवसागर. डाव्या भोवऱ्याकडे जायचं इकडं. तसंच परत मध्ये उजव्या भोवऱ्याकडं, दोन टेंगळा आहेत ना इकडच्या साईडला, इकडे इकडं, ती म्हणजे डावं आणि उजवं क्रॉस होऊन जातं ते. परत तसंच मागं जायचं दाबत दाबत. लेफ्ट स्वादिष्ठान इथं येते खरं. ज्यांचं लेफ्ट स्वादिष्ठान पकडतं त्यांचं बॅक आज्ञा देखील पकडलेली असते. ऍक्च्युली बॅक आज्ञा नाही पकडत ती, लेफ्ट स्वादिष्ठान इथं येते. बॅक आज्ञेच्या वरती असतं ते लेफ्ट स्वादिष्ठान. तिथं खराब झालं असतं, ते पकडलेलं असतं. आपल्याला वाटतं ती बॅक आज्ञा पकडली, महागणेश. त्याच्यावरती फक्त प्रेशर येते, ते पकडत नसतं कधी. लेफ्ट स्वादिष्ठान इथं आहे, आणि त्याच्या खाली बॅक आज्ञा, बरोबर आज्ञा चक्राच्या मागे. थोडस हाड बाहेर आल्यासारखं आपल्याला कवटीचं जाणव, तिथं ते आहे ते मागील आज्ञा चक्र. बरोबर. तसंच मागं जायचं मागच्या विशुद्धी चक्रापर्यंत, मानेवरती थोडस दाबायचं, प्रेस. विशुद्धी ते विशुद्धी असा प्रवास. उजवा हात दुखत असेल डाव्या हाताने दाबायचं, भरपूर प्रेस करायचं, पॉलिश केल्यासारखं. ह्या नसा स्वच्छ झाल्या पाहिजेत. मसाज एक प्रकार आहे, चक्र सोडवायचा एक प्रकार आहे मसाज. कोणीतरी मागून असं ती व्यवस्थित सोडवावं लागतं, हलकं होतं मग.
हा, विशुद्धीतून परत तसंच वरती यायचं मागील आज्ञाचक्रावरती शिस्तीत यायचं, दाबत दाबत दाबत. तसंच वरती दाबत लेफ्ट स्वादिष्ठान तिथं दाबायचं थोडस. तसंच वर भवसागर, भवसागरातून लेफ्ट नाभी दाबायचं. लेफ्ट नाभीवरती थोडस प्रेशर जाणवतं, दुखतं. जिथं दुखतं तिथं जास्त दाबायचं. याचं कारण असं आहे की विराटातलं ते चक्र खराब झालेलं आहे आणि ते आपण सोडवायचं आहे. जिथं दुखतं तिथं दाबणं फार महत्वाचं आहे. म्हणजे हलकं होतं ते आणि पूर्णपणे नसा मोकळ्या झाल्या की सहस्त्रदल कमल आहे ते पूर्ण क्षमतेनं उघडायला मदत होते त्याची. लेफ्ट नाभीवरती थोडस प्रॉब्लेम आहे जास्त, त्यामुळे ते दाबणं गरजेचं आहे. तिथूनच सुरुवात आहे खरी. तसंच दाबत दाबत शस्त्रार म्हणजे हृदय, मध्य हृदय, शस्त्रार मधून पुढे उजवी नाभी, उजव्या नाभीतून खाली विशुद्धी विराट ती दाबायचं. विशुद्धी सोडवायचा हा प्रकार आहे. जर आपण या चक्रावरती जर कार्य केलं तर शरीरातले कुठलंही चक्र आपण सोडलं नाही तरी चालतं, पण एवढं कंट्रोल पाहिजे, आपलं समजलं पाहिजे. बरोबर त्या चक्रावरती जसं कॉम्प्युटर मध्ये बटन दाबतो तसं ते आपल्याला परफेक्ट समजलं की आपण मास्टर होतो त्यात. हा, आता दोन्ही हात आपले श्रीमातांच्याकडे. शांत बसून राहायचं, कुठलाही विचार करायचा नाही, बसून राहायचं नुसता. सहज मध्ये आपलं लक्ष शस्त्रार मध्ये जाते का पाहायचं, सहज मध्ये. आता सहस्त्रार मधली विराटातली सर्व चक्र आपण प्रेस केली, दाबली. सहज मध्ये लक्ष ठेवायचं, बघायचं आपल्याला कुठल्या कुठल्या चक्रावरती आपण दाबलो, तिकडे चित्तानं लक्ष द्यायचं. आणखी कुठल्या चक्रावरती थोडस जड जाणवते का, खरोखर शस्त्रार मध्ये जाणवते आपल्याला, गार होते का, ज्या चक्रावरती प्रेस केल्यानंतर गार झालं किंवा ज्या चक्रावरती दाबल्यानंतर थोडं दुखलं, ते आपण लक्षात ठेवायचं. त्या चक्राचा प्रॉब्लेम आहे, त्या चक्रावरती जास्त मेहनत घ्यायची आपल्याला. आज विराटातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. लेफ्ट हार्ट, राईट हार्ट आणि मध्य हार्ट म्हणजे बरोबर सहस्त्रारवरतीच दबाव येतोय. जगदंबाच नाराज होते म्हणून ते चक्र आपण स्वच्छ ठेवायचं. आता लक्ष शस्त्रार आणि थोडस वरती द्यायचं. आता आपल्याला किंचित वरती हळूहळू शस्त्रारचं भेदन करून वर आणायची कुंडली, शिस्तीत शिस्तीत वर आणायची तिला. हळूहळू वरती आणायची तिला, शस्त्रारचं भेदन करून वर आणायची. काही वेळेला थोडस दाबल्यानंतर जाणवत नाहीत, हळूहळू जाणवतं, ते स्वच्छ झाल्यावरती, शुद्ध झाल्यावरती जाणवतं. परंतु अशा प्रकारे आपण शनिवारी मसाज करू शकतो. शनिवारी तेल घेऊन ती एक एक चक्र आपण प्रेस करून ठीक करू शकतो दर शनिवारी. हळूहळू आपली कुंडली वरती आणायची आकाश तत्वापर्यंत. आकाशाच्या पण वर जात असेल तरी अतिउत्तम, त्याच्याही वर जाऊ शकतो आपण. कारण शोधक आहे आपण, साधक आहे, शोधलं पाहिजे वर काय आहे ते.
हळू 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 वरती जायचं आहे पूर्णपणे. कारण देहातीत अवस्था आपण प्राप्त केली पाहिजे. देहाच्या पलीकडचं, देहाशी संबंधित काही आपण विचार करायचा नाही. स्पिरिच्युअल लेवलचा विचार करायचा, आत्मिक विचार, म्हणजे आपण जास्तीत जास्त वरती राहू शकतो, त्या परम चैतन्याशी एकरूप होऊ शकतो. कारण आपण आपलं लक्ष शरीरावरतीच दिलं तर आत्म्याकडे दुर्लक्ष होतं, चैतन्याकडे दुर्लक्ष होतं. आणि लक्ष चैतन्यावरती आणि आत्म्यावरती ठेवलं तर देहावरती जे काय चाललेलं आहे ते आपल्याला काहीच त्रास होणार नाही. देहावरचा रोगराई देखील आपली पूर्णपणे बरी होईल, काही होणार नाही आपल्याला. फक्त लक्ष आत्म्यावरती आणि चैतन्यावरती ठेवायचं आहे कायम 24 तास. कारण आपण उगीच गप बसलो तर डोक्यात 100 विचार येतात. पण त्यापेक्षा बेटर वे लक्ष शस्त्राच्या वरती जाणीवीत राहिला तर अति उत्तम होणार आहे. स्वतःही ठीक राहणार, दुसऱ्यालाही आपण ठीक ठेवू शकतो चैतन्यानं. कारण आपली कुंडलिनी वर आली तर आसपास जे काय चैतन्य पसरणार आहे त्याच्याने कुठलाही व्हायरस आपल्या जवळ पण येणार नाही आणि त्या व्यक्तीचं रक्षण होईल. आणि जेवढं तुमचं वलय आहे तेवढ्या वलयामध्ये सगळ्यांचं रक्षण होईल. म्हणून कुंडलिनी कायम शस्त्राच्या वर ठेवायची. लक्ष आपलं कायम आपल्या आत्म्याकडे आणि चैतन्याकडे ठेवायचं. जेवढं चैतन्याकडे लक्ष द्याल आणि चैतन्य आपण सगळीकडे पसरवू तेवढी निगेटिव्हिटी आपोआप कमी होत जाईल. हे आपलं मर्म आहे. म्हणून आपण एवढी धडपड करतोय सर्वांच्यासाठी, सर्व साधकांच्यासाठी. सर्वांचं भलं झालं पाहिजे. त्यातून अखिल मानवजात श्रीमातांचं कार्य जे आहे ते सर्वांच्या पर्यंत पोहोचावं चैतन्यानं, व्हायब्रेशन्स, त्याचा फायदा सर्वांना व्हावा. लक्ष पूर्णपणे शस्त्राच्या वरती ठेवून एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला बसायचंय ध्यानाच्या अवस्थेत. काही विचार करायचा नाही, त्या चैतन्याशी फक्त एकरूप व्हायचं आहे. श्रीमातांचा आवाज जरी आला आपल्याला कानावरती पडला लेक्चरचा तरी पण लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून ऐकायचं ते, म्हणजे त्याचा विशेष लाभ होईल आपल्याला. 10 ते 12 मिनिट. हिंदू झाला तर तो भगवे झेंडे घेऊन भांडायला निघतो. कोणी जर बुद्धी झाला म्हणजे बुद्ध झाला म्हणजे बुद्ध म्हणजे त्याला आपण म्हणतो की त्यांनी प्रकाश प्राप्त केला तो बुद्ध. पण जो आपल्याला बुद्ध म्हणवतो तो दुसरे झेंडे घेऊन निघतो. पण जो सहयोगी आहे तो मात्र कोणते झेंडे घेऊन निघत नाही, त्याचं स्वतःकडेच लक्ष असतं. आता आपल्या भारतामध्ये पहिलं लक्ष म्हणजे माझी बायको ठीक नाही, मग माझ्या मुलाला नोकरी नाही, मग माझा नवरा असा, आणि त्याच्यातच निघणं कठीण. आणि त्यातून निघाल्यानंतर मग आपले डोळे जरासे इकडे तिकडे आपण पाहायला सुरुवात केली तर त्या डोळ्यांना दिसतं की आजपर्यंत आम्ही जे काही करत आलेलो होतो ते किती शूद्र दृष्टीने केलेलं आहे, किती कोटी दृष्टी आहे. आमचं लक्ष कुठे असतं? इतक्या कोट्या दृष्टीने आम्ही सहयोगी कसे होणार? अहो, ज्यांना सर्व जगावरती छाया पसरवायची आहे आणि ज्यांना सर्व जगाला आनंद द्यायचा आहे, त्याचे टिमटिमणारे दिवे काय कामाचे? जसे समुद्रावर मोठे मोठे लाईट हाऊस असतात तसे तुम्ही झाल्याशिवाय आमचा सहयोग तरी काय कामाचा? पण त्या सुद्धा इतकी शुद्रता आहे आणि ती शुद्रता बघून कधी कधी मला फार आश्चर्य. मी आजांना जसं सांगितलं तसं आपल्याला सांगतो. लग्नासाठी मुलींना म्हटलं की मुलांना म्हटलं मला मराठीच मुलगी पाहिजे, मराठाच मुलगा पाहिजे, असं का?
आणि मग तो ठाठा करेल तेव्हा काय होणार आहे तुझं? तेव्हा मग माताजी हे असं झालं आणि तसं झालं म्हणून परत दुसरं रडगाणं. मग आमचं असं आहे माताजी, आम्हाला उपास नाही सोडताय. मग मला उपाशी, मला कशाला सांग. मी म्हटलं चांगलं जेव्हा व्यवस्थित आरामात राहा, तर मला हे सांगायचं नाही माताजी आम्हाला उपास होतात. म्हणजे काय उपास म्हणजे काय? काही साप किंवा विंचू आहे का जो अंगावर चढलाय का उतरत असेल? अशा तऱ्हेच्या नाना तऱ्हेच्या शूद्र आणि अत्यंत संकुचित प्रवृत्तीमुळे आज सहयोगात सुद्धा आपल्या देशातले लोक प्रगती करू शकत नाही. म्हणजे हे लोक म्हणतात तुम्ही संत साधू आहात कारण तुम्ही फार गोळे आहात असं त्यांचं मत आहे. असं ती आहात म्हणजे माझं काही दुमत नाहीये, पण सहयोगाला नुसता गोळेपणा असून चालत नाही. पहिल्यांदा सुबुद्धी पाहिजे आणि समजलं पाहिजे की आज आपण कोणत्या धारेवर उभे आहोत. ह्या शूद्र कल्पना, आम्हाला लग्न करायचं असलं तर आम्ही आमच्याच जातीत करू, तसे आम्ही सहयोगी चालेल. चालेल म्हणजे हा शब्द फार जास्त आहे आपल्याकडे. चालेल, कोणची गोष्ट चालेल म्हणजे तुम्ही कुठल्या राजेसाहेब चालेल प्रत्येक गोष्टी म्हणायला, पण हे चालेल हा शब्द सहयोगात गेला पाहिजे. चालेल म्हणजे काय? ठीक आहे किंवा नाही असं म्हणण्याऐवजी चालेल म्हणजे सगळे शिवाजी महाराज की नाही, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आज आपण सहयोगात आलो ते फक्त स्वार्थासाठी म्हणून नाही आलो. स्वतः आम्ही काय मिळवलं त्यासाठी ते आलो. माताजींनी आम्हाला जे काही दिलेलं आहे तेवढ्यासाठी की आम्ही दुसऱ्यांना दोन्ही हात उघडून दिलं पाहिजे आणि लोकांना ह्याचा आनंद दिला पाहिजे, ह्याचं सौख्य दिलं पाहिजे, ते प्रेम दिलं पाहिजे. पण अशा संकुचित दृष्टीच्या लोकांना सहयोग कसा साधणार? आणि मग माताजी माझ्या कमरेत दुखतंय, माझ्या पाठीत दुखतंय, माझ्या हातात दुखतंय, दुखणारच. परवा मी नोकरीत असं झालं, तिथे गेलो तर तसं झालं, होणारच. तुम्ही आईच्या छत्रछायेत बसण्याच्या लायकीच्या आहात का? हा विचार करा. त्या शूद्र कल्पना आणि संकुचित गोष्टी सोडून आज मी म्हणते की तुम्हाला रणांगणावर उतरायचं असलं तर तुम्ही घरात माझी भाजी पोळी झाली की नाही हा जर विचार करत बसला तर कसं दिसेल? तेव्हा आपलं व्यक्तित्वच वाढवलं पाहिजे. आणि जसं म्हटलंय मन करा थोर. आपण ह्या धर्माचे त्या धर्माचे कोणत्याही धर्माचे नाही आहे. धर्म आमचा आहे. आम्ही कोणत्याही धर्माचे नाही, आम्ही योगी जन आहोत. आम्हाला काय धर्म, आम्ही धर्मातीत. हे थोतांड घेऊन जे धर्मवाद चाललेले आहेत ते संपवण्याचे आता दिवस येऊ देत. निदान तुमच्या मुलांना तरी त्याचं सौभाग्य लाभू दे. अनेक तऱ्हेच्या आपल्या ज्या शूद्र कल्पना आहेत त्या काढून टाकल्या. जोपर्यंत त्या सर्व शूद्र कल्पना आपण सोडून टाकणार नाही तोपर्यंत जसा पतंगाला तुम्ही जर एखादा दगड लावला तर तो उडू शकत नाही, तसंच तुमची उड्डाण घडू शकत. आमच्याच्यानी जेवढं झालं आम्ही केलंय. हा संबंध अशा परिस्थितीत सहयोग उभारला आणि आपल्याला सगळ्यांना परमेश्वराच्या साम्राज्यात आणलेलं आहे. पण तिथे बसण्याची लायकी पाहिजे, विचार स्वातंत्र्य पाहिजे. कुणाने दिलेले विचार की मी ह्या कुळात जन्मले म्हणून मी काहीतरी 96 कुळी मराठा झालो किंवा मी ब्राह्मण झालो, अशा आपल्यावरती सगळे आरोप करून पताके लावून फिरण्याची सहयोगाला लाज वाटते. मी सहयोगी आहे, मी स्वतंत्र आहे, मी स्वच्या तंत्रावर चालणार आहे. तुम्ही मला काहीतरी सांगितलं तरी मी ते ऐकणार नाही. मी स्वच्या तंत्रावर उभा आहो, माझं स्वच तंत्र चालू झालेलं आहे आणि तुम्ही मला काही शिकू नका.
ह्या सर्व नात्या गोत्यातून निघून आणि ह्या सर्व चिखलातून निघून जोपर्यंत तुम्ही कमळासारखे वर येणार नाही तोपर्यंत तुमचा काहीही उपयोग मला नाही आणि माझा तुम्हाला नाही. आता जर आम्ही एखादीशी मोहीम काढली म्हणजे पुण्याला चलो सावरकर पुतळा, म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बरं का पुतळा, काय करायचं जाऊन तिथे तर हजारो लोक निघतील. वैमनस्य जर शिकवायचं असेल तर हजारो बायका निघतील, धावत पळत सुटतील. कारण वैमनस्य आहे ना. प्रेमाच्या दरबारामध्ये म्हटलं हे सगळं सोडून आणि अलंकृत व्हा, त्याला तयारी. ते सगळं गचाळ अंगावर घालूनच बसायचं, आम्ही अमके ना आम्ही तमके. त्या परिस्थितीला तोंड देऊ. आज आपण सहयोगात उभे आहोत. ते टळमळीत नसलं पाहिजे, भरभक्कम असायला पाहिजे, इतकंच नव्हे पण असे लोक आज उभे केले पाहिजे. हजारो आपण महात्मा गांधी उभे केले, हजारो आपण लेनिन उभे केले आणि हजारो आपण एब्राहम लिंकन सारखे माणसं उभे केलेत असं लोकांनी म्हटलं पाहिजे. तुमच्या त्यांच्यात काहीच फरक नाही. नाक तोंड हात पाय तेच असतात, फक्त आत्म्याचा प्रकाश कुठवर पोहोचला जातो. आणि आपण संत झालो, आम्ही संत, आम्ही संतांना हे सगळी म्हणजे व्याधी आहे, हे आमच्यासाठी कलंक आहे. हे आम्ही मोडून काढणार, तोडून काढणार, जाती पाती सगळं काही आम्ही विसरणार असा निश्चय जोपर्यंत तुम्ही करत नाही सहयोगात तुम्हाला काही लाभ होणार नाही आणि आमच्यासाठी सुद्धा एक त्रासच आहे. विशाल झालं. समुद्र कोणत्याही किनाऱ्यावर गेला तर कोणी असं म्हणत नाही की आमच्या अलिबागचा समुद्र आहे किंवा मुंबई समुद्र. समुद्र हा समुद्र आहे, तसा संत हा संत आहे. संतांची जी लक्षणं आहेत आणि त्यातलं मुख्य लक्षण म्हणजे हे आहे की अशा कृत्रिम तऱ्हेच्या लहान लहान शूद्र सीमांच्या पलीकडे त्यांची दृष्टी असते. नितांत प्रेममय. तेव्हा सहयोगांना एक आव्हान म्हणून म्हणा, आज संबंध जगाचा की बघतो आम्ही तुम्ही काय करून दाखवत आहोत. तुम्ही कोणते दिवे पाजवणार ते आम्ही बघणार आहोत. आम्ही अमुक, आम्ही तमुक, ते तमुक, तुम्ही कोण बघूया. मग आम्ही काय करायचं. नुसता हा बुद्धीचा भ्रम तो काढून टाकला पाहिजे. कुंडलीच्या दमावर तुम्ही काढू शकता. आज माझा जय जयकार करता आदिशक्ती म्हणून कबूल आहे, ते कबूल करायला आहोत बा, पण हा फायदा काय. जर आमच्या जय जयकारात तुम्ही सर्व विश्व हे आमच्या आईच्या पायाखाली आहे आणि तिनेच केलेलं हे विश्व आहे आणि त्या विश्वातले आम्ही विशेष सहयोगी आहोत असा जर विचार ठेवला तर स्वतःची कल्पनाच बदलून जाईल आणि स्वतःबद्दल ज्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या नीट होऊन आपापसामध्ये प्रेम इतकंच नव्हे तर एक प्रचंड शक्ती आपापसामध्ये वावरत आहे ह्याची जाणीव तुम्हाला. आणि आम्ही एका मोठ्या शक्तीने एकत्र आलेले आहोत आणि ह्या शक्तीने आमचा उद्धार होणार है असं तुमच्या लक्षात. आज यहाँ कुछ हिंदी भी जानने वाले लोग आए, इसलिए मैं हमेशा मराठी लोगों से कहती हूँ कि आप लोग हिंदी सीखने का प्रयत्न करें क्योंकि आपकी राष्ट्रभाषा. लेकिन हिंदी वालों से भी कहना पड़ेगा थोड़ा बहुत अगर मराठी सीख लें तो अच्छा. हालांकि मराठी भाषा मैं सोचती हूँ कि बहुत प्रगल्भ है और इसकी गहराई किसी भी भाषा में नहीं. हाँ, एक संस्कृत छोड़ दीजिए, उसके बाद कोई सी भी जो बोलचाल की भाषा उसमें कुंडलिनी के लिए मराठी भाषा बहुत ही सुगम और बहुत उपयोग में आने वाली.
तो भी हिंदी भाषा का विस्तार बड़ा ऊंचा है और हिंदी भाषा को सब मराठियों को जानना चाहिए. उसी प्रकार आप लोगों को भी एक मराठी भाषा सीखना मुश्किल नाही. तुम्ही सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे की आमची आई एक फार मोठी क्रांती जी सर्व विश्वाला व्यापून टाकली अशा तऱ्हेची एक फार मोठी क्रांती करत आहे आणि त्याचे आपण एक अंग प्रत्यंग आहोत. परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वाद देतो. आकाश तत्वातून थोडस खाली यायचं आपल्याला. आता आपल्या भोवती चैतन्याचं वलय तयार करायचं. आपल्या शरीराभोवती लक्ष केंद्रित करायचं. पुढे मागे साईडला वरती पूर्णपणे कवच तयार करायचं आपल्या भोवतानी चैतन्याचं. शुद्ध इच्छा करायची. ते कवच भेदून कुठलाही व्हायरस किंवा कुठलीही निगेटिव्हिटी आतमध्ये येतो उपयोगाची नाही. असं कवच मजबूत कवच करायचं. आपल्या शरीराला ते जाणवलं पाहिजे चहूबाजूने. आपल्या देहावरती जाणवलं पाहिजे की चैतन्य आपल्या भोवतानी आहे. कवच आहे त्याचं, मजबूत कवच आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. परत लक्ष आपलं वरती न्यायचं आहे. शस्त्राच्या वरती. हळूहळू आपले डोळे उघडूया. श्रीमाताईंना बघूया. शिस्तीत उघडायचे.
श्रीमाता यांच्याकडे बघायचं आहे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती, हाताच्या बोटावर आणि शस्त्राच्या वरती. आणि जे आपण कवच घेतलंय त्या कवचाकडे पण लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडस बघायचं आहे आपल्या भोवतानी आहे का कवच, ते जाणवतं का बघायचं. आणि याच कवचामध्ये आपण कायम सुरक्षित राहायचं आहे, त्याच्या बाहेर यायचं नाही. हीच मर्यादा आपली. लक्ष्मण रेषा ती ओलांडली तर रामाचं चक्र खराब होईल. श्रीमाता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. पूर्ण लक्ष व्हायब्रेशन्स कडे देऊन बंधन घ्यायचं. उगीच हात वरे करायचे नाहीत. आपल्याला हातामध्ये चैतन्य असलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. आणि ते चैतन्य फिरवतोय आपण, फिरवत ते वरती गाठ मारतोय त्याची. लक्ष व्हायब्रेशन्स कडे, हाताकडे नको आहेत. आतापर्यंत आपण हाताकडे लक्ष दिलं, आता चैतन्याकडे द्यायचं, हातातले वाहणाऱ्या. आणि ते चैतन्य फिरवतोय आपण, त्याचा इफेक्ट होईल जास्त. कवच घेताना पण तसंच, डोक्यावरून हात उजवीकडे. शिवलिंग कसं आहे तसे हे कवच आहे. या लिंगाच्या आतमध्ये आपण शिस्तीत घ्यायचं, ते जाणवलं पाहिजे. जेवढं भक्तीनं, जेवढं श्रद्धेनं आपण घेऊ, तेवढं व्हायब्रेशन्स पूर्णपणे आपल्याला जाणवतील. आणि कवचामध्ये आपण आतमध्ये आहोत, त्या शिवलिंगाच्या आतमध्ये आहोत हे समजेल. सुरक्षित. म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. आपल्या सुरक्षिततेमध्ये आतमध्ये राहायचं. लक्ष कायम शस्त्राच्या वरती ठेवायचं आणि व्हायब्रेशन्स वरती. कुठलाही आजार आपल्याला होऊ शकणार नाही कायम शस्त्राच्या वरती राहिलात तर. आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. जय श्री माताजी.